27 आणि मी याच पोलला धरून विकास वैद्य ज्येष्ठ पत्रकार आहेत सर, मी त्यांच्याकडे येणार आहे. विकास सर, आपण बघितला असेल आता हा पोल, जर बहुमताचा आकडा जर 117 दाखवण्यात येतोय की 127, मी जर चुकत नसेल तर या काय म्हणतात त्याला, या बहुमतापर्यंत जाण्यासाठी जर चित्र बदललं ऐन वेळेला, तर मग कारण काँग्रेस मनसे सोबत जाण्याला नकार आहे, तर मग हे काँग्रेसला सोबत घेऊ शकतात का जर तशा जागा मुबलक प्रमाणात आल्या तर? काँग्रेसला घेऊ शकतील सोबत, पण म्हणजे मला शक्यता कमी वाटते. मला मला असं वाटतं की म्हणजे आता हा शेवटी कसं आहे की काय होऊ शकतं राजकारणामध्ये आपण या मागच्या काही वर्षांमध्ये बघितलेलं आहे. पण मला असं वाटत नाही की मुळात काय झालेलं आहे की दोन भाग मला इथे सांगावेसे वाटतात की एकूणच राजकारणामध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंनी जी भूमिका बदलवली आणि त्यांच्या एकूण शिवसेनेच्या भूमिकांबद्दल, त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंबद्दल खूप प्रचंड नाराजी आहे. आणि दुसरा भाग आपण लक्षात घेतला आहे की काँग्रेसनी एक 5 दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाला मागणी केली की लाडकी बहीणचा जो हप्ता आहे तो देण्यात येऊ नये. आणि आता आता कसं आहे की देवेंद्र फडणवीसांनी एक गोष्ट स्पष्ट केली होती की वेळ पडली तर कोणाशी युती करू पण काँग्रेसशी करणार नाही. त्याच्यामुळे आता म्हणजे त्या परिस्थितीमध्ये नेमकं बहुमताचा आकडा, मुळात मला असं वाटतं की बहुमताचा आकडा किंवा अशी काही तडजोड करण्याची वेळ त्यांच्याकडे येणार नाही. भाजपा आणि शिंदे यांच्या दोघांच्याच माध्यमातून ते सत्ता निश्चितपणे स्थापन करतील. पण काँग्रेसची युती भाजपा करेल असं मला वाटत नाही. कारण काय आहे की काँग्रेस आणि भाजपा म्हणजे जो अमित शहानी संकल्प केलेला आहे की काँग्रेस मुक्त आम्हाला भारत करायचा आहे, तर त्या ह्याच्यामध्ये त्यांची काय स्ट्रॅटेजी असू शकते. कारण कदाचित अजित पवारांच्याही काही सीट्स येऊ शकतात. वेळ पडली तर शरद पवार आहेत, अजित पवार आहे, इतर छोटे पक्ष आहे, यांच्याशी कुठे हातमिळवणी करून ते करतील. पण काँग्रेसशी युती करतील असं मला वाटत नाही. काँग्रेसशी त्यांनी युती केली तर मग ते त्याचा फार मोठा जनक्षोभ उसळेल. कारण काँग्रेस आणि भाजपा हे आपण बघितलं असेल की अमरकंटक आणि आणखीन एका ठिकाणी, 2 ठिकाणी जेव्हा काँग्रेसची युती केली तिथल्या स्थानिक नेत्यांनी, त्यांनी तर त्याचा फार मोठा रोष म्हणजे लोकांनी त्याच्यावर फार आश्चर्य व्यक्त केलं आणि टीकाही केली भाजपावर. त्याच्यामुळे काँग्रेसची युती नाही करणार. नाही सर, मी भाजप आणि काँग्रेसच्या युतीबद्दल नव्हता माझा प्रश्न. माझा प्रश्न होता मनसे, ठाकरे गट, शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस. कारण मुंबईमध्ये हे राष्ट्रवादी पवार गट आणि मनसे आणि शिवसेना ठाकरेंची हे तिघ जण एकत्र लढत आहेत. मग असं असेल तर जर मग इतर आणि काँग्रेसच्या धरून जागा जर बहुमतापर्यंत जर जायचा टक्का जर गाठायचा असेल, आकडा गाठायचा असेल, तर मग हे काँग्रेसला सोबत घेऊ शकतात का आणि काँग्रेस त्यांच्यासोबत जाऊ शकते का? सोबत घेऊ शकतात, निश्चितपणे घेऊ शकतात. काँग्रेसनी जरी या युतीच्या वेळा एक अट घातली होती की मनसे हा तुमच्या युतीचा पार्ट असेल, तुम्हाला ज्या काही सीट शेअरिंग मध्ये सीट मिळतील त्यातल्या जागा तुम्ही मनसेला द्या, अशी एक म्हणजे मनसेपासून दूर राहण्याची भूमिका जरी काँग्रेसने घेतली असती तरी आपण महाविकास आघाडी ज्या पद्धतीने एकत्र आली होती, त्याच्यामुळे मला वाटतं की त्या केसमध्ये काँग्रेसला शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार हे निश्चितपणे एकत्र येऊ शकतात. नक्कीच नक्कीच. मी आता याच मुद्द्यांना धरून मी आता मकरंद सर तुमच्याकडे येतोय. सर, आपण बघितलं असेल तर आता या निवडणुकांमध्ये अनेकदा असा सुद्धा आरोप झाला की पैसे वाटले जात आहेत, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक होतीये. तर मग याचा कितपत फायदा या निवडणुकांमध्ये होईल आणि सर्वसामान्य मतदारांमध्ये खरंच याचा इम्पॅक्ट पडू शकतो, मतांमध्ये बदल होऊ शकतो याच्यामध्ये? धनशक्ती विरुद्ध लोकशक्ती ही काही चर्चा आजची नाहीये, त्याचं प्रमाण कदाचित आज वाढलं असेल. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी हा मुद्दा येतो आणि दोन्ही पक्ष म्हणजे सत्तारूढ पक्ष, विरोधी पक्ष, जिंकणारा पक्ष, पराभूत होणारा पक्ष एकमेकांवर याच मुद्द्याचा आरोप करत असतात. आपण काय लक्षात घेतलं पाहिजे की वास्तवाला तर सामोरं गेलं पाहिजे. फार आदर्श स्थितीत न जाता हे मान्य केलं पाहिजे की एकूण राजकारणावर आणि मतदानावर अर्थकारणाचा परिणाम पडलेला आहे. हा परिणाम पडण्यामागचं कारण काय आहे? म्हणजे परत मी जे असं म्हणतोय की कोणाला दोष देण्याचा नाहीये, जो एक
अशी चर्चा करणारा मतदार आहे, सुजाण आहे, सुशिक्षित आहे, त्याला संविधानाविषयी कळकळ आहे, लोकशाहीची ज्याला चाड आहे, तो जितका चर्चेत सक्रिय असतो, चर्चेत पुढाकार घेतो, तो मतदानात किती सहभागी होतो, तो मतदानाकरता किती स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरतो, हा खरं म्हणजे कळीचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे असं आहे की कुठल्याही राजकीय पक्षाला आपला जो पारंपरिक मतदार आहे, तो त्या अर्थाने वैचारिक भूमिकेमुळे, आपल्या कामामुळे किंवा त्याच्या ज्या काही धोरणं आहेत त्याच्यामुळे आपल्याशी जोडला गेलेला आहे, असा मतदार 100% त्या अर्थाने मतदान करेल याची खात्री नसल्यामुळे असं आहे की या समाजातला वर्ग आहे, त्या वर्गालाही दोष देण्यात अर्थ नाहीये. त्याची एक मानसिकता आहे, तो म्हणतो अरे आज नाही तर कधीच नाही, आणि हे देणारे कोण आहेत, ते आमच्याच खिशातनं अप्रत्यक्ष काढून घेणार आहेत, तर मग ते मी का स्वीकारलं तर बदल काय. आता त्यामुळेच हा धनशक्तीचा जो मुद्दा आहे तो सगळ्या राजकीय पक्षांनी आणि एकूण प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घेतला पाहिजे. जे कोणी सामाजिक संघटना आहेत, संस्था आहेत, त्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि असा जो अर्थकारणाचा मतदानावरचा जो प्रभाव आहे तो कमी करण्याकरता काही योजना करता येतील का, मतदानाच्या प्रक्रियेत अधिक काही पारदर्शकता आणता येईल का. आपण सगळे लोकशाही स्वीकारणारा म्हणजे लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आणि दीर्घकाळ लोकशाही असणार आहे, त्यामुळे कुठल्याही गोष्टीची जबरदस्ती करता येणार नाही, म्हणजे मत द्या अशी जबरदस्ती करता येणार नाही. हे जरी करत तरी पण मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, याकरता जोपर्यंत प्रयत्न होणार नाही, टक्केवारी वाढणार नाही. आणि दुसरं, एकूण राजकीय पक्षांचा व्यवहारही जो काही आहे त्या व्यवहारातही जो काही किमान बदल जे अपेक्षित आहेत तो पर्यंत नाही. त्यामुळे दुष्टचक्र आहे, त्या दुष्टचक्रातून सुटका आज होईल असं चित्र दिसत नाही. नक्कीच. मकरंद सर आणि विकास सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. जरा राज्यामधले आपले प्रतिनिधी सुद्धा आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मराठवाड्यातून म्हणजे छत्रपती संभाजीनगरहून माझा